Good morning, all of you. Good morning. Good morning, sir. Okay. We see question number 4. Coordinate of P on a number line is -7. Find the coordinate of points on the number line which are at a distance of 8 units from point P. मराठीत अर्थ पहा. संख्या रेषेवरील P बिंदूचा निर्देशक -7 आहे. बघा, मी एक संख्या रेषा काढतो. ही संख्या रेषा आहे. याच्यावरील P बिंदूचा निर्देशक किती दिलेला आहे तुम्हाला? -7 दिलेला आहे. तर त्याच्या पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या त्या संख्या रेषेवरील बिंदूचं निर्देशक काढायचे. म्हणजे उजवीकडे 8 आणि डावीकडे 8. समजा इकडे 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8. इकडे 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8. समजा डावीकडचा आपण ए बिंदू घेतला आणि उजवीकडचा बी बिंदू घेतला, तर तुम्हाला ए आणि बी या दोन बिंदूंचं निर्देशक विचारलेले आहेत. आता ए चा निर्देशक कसा काढायचा आणि बी चा निर्देशक कसा काढायचा? उजव्या बाजूचा निर्देशक काढताना त्याच्यामध्ये 8 मिळवायचं आणि डाव्या बाजूचा निर्देशक काढताना त्याच्यातून 8 काय करायचं? वजा करायचं. मग आता मला सांगा, इथं मी लिहितो कोऑर्डिनेट ऑफ ए. सांगा ए चा निर्देशक कसा काढूया? मग -7 मधून काय करूया? 8 वजा करूया. किती येणार सांगा उत्तर? -1. अरे बाळांनो, दोघांची चिन्ह समान असल्यावर बेरीज करायची असते. -15. -15. हा, 7 अधिक 8 बरोबर 15. आणि दोघांचं जे समान चिन्ह आहे ते देऊन टाकायचं, म्हणजे -15 आलं. पहा, आता उजव्या बाजूच्या बी बिंदूचं निर्देशक काढूया. मग इथे लिहितो मी कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज इक्वल टू, आपला मूळचा बिंदूचा निर्देशक आहे -7. त्यात आता 8 मिळवायचं, ऍड करायचं. आता एकाचं निगेटिव्ह आणि एकाचं पॉझिटिव्ह चिन्ह आहे. चिन्ह विरुद्ध असल्यावर वजा बाकी. 8तून 7 गेलं 1 आणि चिन्ह कोणतं असणार? मोठ्या संख्येचं प्लस. म्हणजे आपलं उत्तर काय आलं सांगा फायनल? -15 and 1. म्हणजे इथं ए चा निर्देशक असणार आहे -15 आणि इथं बी चा निर्देशक असणार आहे +1. समजलं का सर्वांना? हो सर. इथं दोन निर्देशक येणार आहेत, एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला. ओके, क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट. Then question number 5. Answer the following questions. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. फर्स्ट, A-B-C. Meaning of this is point B is in between points A and C. B हा बिंदू A आणि C या दोन बिंदूंच्या कुठं आहे? दरम्यान आहे. मग मला सांगा, इथं एक सूत्र कसं तयार होईल रे? बोला, सूत्र कसं तयार होईल? Distance AC is equal to distance AB plus distance BC. बरोबर, डिस्टन्स AC इज इक्वल टू डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC. पुटिंग व्हॅल्यूज, गिवन व्हॅल्यूज. डिस्टन्स AC दिले का? काढायचे बघा. दिलेला आहे किती? 17. तर डिस्टन्स AB काढायचं आहे.
ते तसंच लिहूया, डिस्टन्स ए बी आणि प्लस डिस्टन्स बी सी किती आहे 6.5. 6.5. आता 6.5 डावीकडे आलं काय होईल रे, वजा होणार. अधिक त्या 6.5. बाजूला फक्त डिस्टन्स ए बी राहणार. साईड चेंज करतो वाटल्यास, मग सांगा डिस्टन्स ए बी किती येईल रे, 10.5. वजाबाकी करूया आपण बाजूला कुठेतरी. आता 17 म्हणजे 17.0 आणि त्यातून 6.5 वजा करायचे आपल्याला ना. 10तून 5 गेलं 5, इथं 1, 6 आणि 1 7 आणि 17तून 7 गेलं किती आलं 10. म्हणजे किती आलं उत्तर शेवटी 10.5. समजलं का सर्वांना हे? हो सर. हो सर. आता त्यातीलच दुसरं पाहूया. If P dash Q dash R means point Q is in between points P and R, then formula is, tell me formula. P distance to screen distance. PR is Distance equal P to R is equal to PR distance is P equal to plus distance to R distance PQ plus distance plus QR. QR. Okay. Then putting given values, distance PR is not given. We have to calculate the distance PR. Then distance PQ is 3.4. 3.4. 3.4 and distance QR is 5.7. 5.7. Then take sum, 7 plus 4 11 1 1, 5 plus 1 6, 6 plus 3 9. 9.1 is the distance PR. Okay. Understand? Understand? We have completed question number 5. Then question number 6. आता हा जो प्रश्न आहे 6 नंबरचा, नाही ओके, पुन्हा हे मी डिलीट करतो. लेक्चर चालू आहे. लेक्चर लाईन 7:30 का जाईल. हा बघा सुमिता, आवाज येतोय तुझा. हा जो 6वा प्रश्न आहे का नाही, तो या वर्षीच्या सिलेबस मधून कट केलाय, त्यामुळे तो ड्रॉप करा, तिथं गुणिले चिन्ह करा पुस्तकामध्ये. 6वा प्रश्न करू नका. चला 7वा क्वेश्चन पाहूया. 7व्यातलं पहिलं वाक्य वाचा किंवा प्रश्न मुख्य वाचूया. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन कंडिशनल फॉर्म. खालील विधान सशर्त विधान या स्वरूपामध्ये लिहा. सशर्त विधान म्हणजे काय रे, कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे इफ देन, जर तर या स्वरूपात विधान तयार करायचं. एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर. प्रत्येक समभुज चौकोन हा काय असतो, चौरस असतो. हा मग आता हेच जर तरच्या स्वरूपात कसं विधान तयार करता येईल रे. If quadrangle are a square, then it is ribose. उलट झालं. आपल्याला इथं कॉन्व्हर्स नाही विचारला, फक्त कंडिशनल फॉर्म विचारलाय ना. प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो. मग रोम्बस हे इफ नंतर येणार ना, आणि स्क्वेअर हे देन नंतर येणार. मग कसं होईल सांगा विधान.
if quadrilateral is rhombus. हा पुढे सांगा. then Then it is it a is square. A square. it is a sphere. बरोबर. जर दिलेला चौकोन समभुज असेल तर तो चौरस असतो. ओके, आता आपण दुसरं तयार करूया. सांगा दुसरं कंडिशनल स्टेटमेंट कसं होईल. अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. रेषीय जोडीतील कोण पूरक असतात. बोला. If the If angles are in a linear, then they are supplementary. बरोबर. इफ अँगल्स आर इन अ linear pair, then they are supplementary. बघा, श्रुती आणि सुमित सोडून बाकीचे कोणच विद्यार्थी बोलत नाहीत. जर दिलेले कोण रेषीय जोडीतील असतील तर ते परस्परांचे पूरक असतात. असं आपण याचं कंडिशनल स्टेटमेंट तयार करू शकतो. आवाज येत नाही सर. हा, आता बघा प्रश्न क्रमांक 3. A triangle is a figure formed by 3 segments. 3 रेषाखंडानं तयार होणारी आकृती ही त्रिकोणाची असते. आता If ट्रायंगल तयार होतो हे दे नंतर जाणार आणि 3 रेषाखंड एकमेकांना छेदतात हे आपलं इफ नंतर येणार. मग कसं विधान तयार होईल सांगा. इफ if a figure formed by 3 segments, then it is triangle. if figure formed by 3 segments, then figure is a triangle. बर. if figure formed by 3 segments, then formed figure is a triangle. जर 3 रेषाखंडांनी आकृती तयार होत असेल तर ती तयार होणारी आकृती त्रिकोणाची असते. समजलं ना. कंडिशनल स्टेटमेंट कसं तयार करायचं समजलं का सर्वांना. Then fourth, a number having only 2 divisor is called a prime number. म्हणजे ज्या संख्येला फक्त 2च विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. इफ देनच्या स्वरूपात आपल्याला हे स्टेटमेंट तयार करायचं आहे. कसं होणार. If हा बोला. is having 2 divisors, then it is a prime number. If a The prime If number a number is prime. having 2 divisors, 2 divisors, then it's called the prime number. then it is called a Prime number. prime number. सर ओनली 2 डिवायझर्स असं असायला पाहिजे ना. हा चालतंय तसं असलं तरी
तर ओनली शब्द टाकतो बरं. जर दिलेल्या संख्येचं फक्त 2च विभाजक असतील तर ती संख्या मूळ संख्या असते. इट इज कंडिशनल स्टेटमेंट. सशर्त विधान आहे. समजलं का सशर्त विधान कशी तयार करायची? प्रश्न क्रमांक 7 मध्ये. हो. हो सर. ओके. आता प्रश्न क्रमांक 8 पहा. राईट द कॉन्व्हर्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खालील विधानाचा व्यत्यास. आता इथे शोधा बघा कॉन्व्हर्स. आता देतानाच तुम्हाला कंडिशनल फॉर्म दिलेला आहे, फक्त त्याचा कॉन्व्हर्स म्हणजे इफ नंतरचा भाग आणि दे नंतरचा भाग यांचं इंटरचेंज करायचं या 2 स्टेटमेंट्स. आता पहिलं वाक्य वाचतो अगोदर. इफ सम ऑफ मेजर ऑफ एंगल्स इन अ फिगर इज 180 देन फिगर इज अ ट्रायंगल. जर दिलेल्या आकृतीतील सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तर ती आकृती त्रिकोणाची असते. सांगा आता इफ नंतरचा भाग दे नंतरचा भाग इफ नंतर काय होणार? इफ If the Then the sum of measure of angles in a figure is 180 degrees. if the figure is a triangle. जर दिलेली आकृती त्रिकोणाची असेल तर इफ नंतरचा भाग सम The ऑफ sum of measure of मेजर्स ऑफ angles angles in a figure is 180 degree. बघा पुन्हा एकदा. जर दिलेली आकृती त्रिकोणाची असेल तर त्याच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. आता दुसरं वाचूया. If sum of measures of 2 angles is 90 degree, then they are complement of each other. जर 2 कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असेल तर ते एकमेकांचे कोटिकोण असतात. कॉम्प्लिमेंट म्हणजे कोटिकोण. म्हणजे कसं होईल सांगा? If if the angle angles are if two angles complement each other, each other, then the then sum of the two are angles complement of each other. each other, then Complement of each other. Then the sum plus is 90. sum of measures of two angles Two 2 angles 90 degree. is 90 degree. बरोबर आहे. बघा पुन्हा एकदा अर्थ सांगतो. इफ 2 angles आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर. जर 2 कोण एकमेकांचे कोटिकोण असतील तर त्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 90 अंश असते. कॉन्व्हर्स लिहिताना इफ आणि दे नंतरचा जो स्टेटमेंट आहे त्याचं फक्त इंटरचेंज करायचं. या 2 विधानांची फक्त काय करायची? आदला बदल करायची आहे. ओके. नेक्स्ट थर्ड. If corresponding angles formed by a transversal of 2 lines are congruent, then 2 lines are parallel. 2 रेषांना छेदिकेने छेदल्यामुळं तयार होणारे संगत कोण जर एकरूप असतील
तर त्या दोन रेषा परस्परांना काय असतात? समांतर असतात. आता कसं करायचं मग? इफ टू लाईन्स आर पॅरलल, हा तीन नंबरचा पाठ आहे. हा, इफ टू Lines लाईन्स are parallel. आर पॅरलल, Then the the corresponding angles corresponding angles formed by formed by a transversal of two lines are lines are congruent. congruent. मी थोडक्यात लिहिलेलं आहे, जर दोन रेषा परस्परांना समांतर असतील तर तयार होणारे संगत कोन एकरूप असतात. त्यानंतर लास्ट पाहूया. हा बघा, if the sum of digits of a number is divisible by 3, then number is divisible by 3. मराठीत अर्थ पहा, संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. आता ही 3 ची कसोटीच आहे बघा. 3 ची कसोटी कोण सांगेल मला? तुम्हाला स्कॉलरशिपला 3 ची कसोटी झाली, जर दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज त्याच्या 3 च्या पटीत असेल तीनच्या पटीत आहे. तर त्या संख्येला 3 न निशेष भाग जातो. आता इथं कसं होणार? जर दिलेल्या संख्येला 3 न निशेष भाग जात असेल तर त्या संख्येतील अंकाच्या बेरजेला सुद्धा 3 न निशेष भाग जातो. आता हे कसं तयार होईल सांगा? If Sum of the digit of the number is also divisible by 3. if number is divisible Divisible by 3. by 3, then काय? the sum of हे ना, the sum The sum of the digit of the number is divisible by 3. of by न निशेष भाग जात असेल संख्येतील अंकाच्या बेरजेला सुद्धा आवाज येत नाही. निशेष भाग. समजलं काय हे सर्वांना? कॉन्व्हर्स कसं तयार करायचा दिलेल्या स्टेटमेंटचा? हो हो सर. सर. हा, ओके. हा, प्रश्न क्रमांक 9 पाहूया आता. राइट द antecedent means given part to be proved the following statement. antecedent चा मराठीत अर्थ काय सांगितला होता रे? पक्ष. पक्ष. त्यालाच आपण गिवन पार्ट असं म्हणतो किंवा दुसरा शब्द पूर्वार्ध असं पण म्हटलेलं होतं. आणि त्यानंतर कन्सिक्वेंटला काय म्हणलं होतं? साध्य. साध्य किंवा उत्तरार्ध. त्याला प्रूव्ह असं पण म्हटलेलं आहे. पार्ट टू बी प्रूव्हडला टू प्रूव्ह असं म्हणलेलं आहे थोडक्यात. म्हणजे दिलेल्या विधानातील पक्ष आणि साध्य आपल्याला लिहायचं आहे. आता बघा, इफ ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल आर. हा, कुणाला नाही दिसत? नाव सांगा तुमचं. अंकिता. अंकिता. श्रुती तुला दिसते स्क्रीन? हो सर. सुमित तुला दिसते? हो सर.
मग तुला नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल ग. हा बघा, जर त्रिकोणाच्या सर्व बाजू एकरूप असतील, देन इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, तर त्याचे सर्व कोन सुद्धा एकरूप असतात. आता बघा, मी पुन्हा एकदा विधान लिहितो वाटल्यास. इफ ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर congruent, then all angles are congruent. All angles are congruent. ओके. आता बघा, आपल्याला लिहायचं आहे पहिल्यांदा अँटेसिडेंट. अँटेसिडेंट आणि अँटेसिडेंटला दुसरा शब्द काय आहे? Given Given part. पार्ट. आता हे बघा, हा गिवन पार्ट आहे इफ नंतरचा. म्हणजे काय लिहायचं? ऑल साइड्स ऑफ अ All ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. congruent. हा, ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. इट इज अँटेसिडेंट मीन्स गिवन पार्ट. आणि मग दुसरा आहे कन्सिक्वेंट. इथे लिहितो कुठेतरी कन्सिक्वेंट. कन्सिक्वेंट मीन्स गिवन. To prove. गिवन नाही, टू प्रूव्ह. इथं जागा नाही, थोडं हेच होतंय. आता काय येणार? ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. तिथं लिहायचं ऑल ऑल All कॉन्ग्रुएंट. angles are congruent. ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. तुम्हाला का अँटेसिडेंट म्हणजे हा एक्झाम्पल नाही घेतलं तरी चालतंय का? हा नाही, हे तर फक्त एवढंच विचारलंय. एक्झाम्पल नाही घेतलं तरी चालतंय. हा, आता बघा, पण दुसरं बघूया. आता मी विधान लिहित नाही, जागा जातीच्या नाही लिहावं लागेल, कारण हे देताना कंडिशनल स्टेटमेंट दिलं नाही. हा सांगा, डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. म्हणजे If the समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना काय होतात? दुभागतात. डायगोनल्स बाय आता मी लिहितो सोडणार बघा. इफ कंडिशनल स्टेटमेंट, if the If quadrangle is parallelogram, its diagonal then then its diagonals its diagonals bisect each other. bisect Each other. each other. बरोबर आहे. जर दिलेला चौकोन समांतरभुज असेल तर त्याचे कर्ण परस्परांना दुभागतात. आणि मग मला अँटेसिडेंट सांगा. If quadrangle is parallelogram. हा बरोबर, इफ नंतरचा भाग. क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम. देन कन्सिक्वेंट, किंवा त्याला आपण टू बी प्रूव्ह म्हणतो. Its काय नार diagonals कन्सिक्वेंट? bisect each other. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. काय नार? Diagonals bisect each other. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. ओके. अशा पद्धतीने आपला प्रश्न क्रमांक 9 पूर्ण झालेला आहे. आणि जो प्रश्न क्रमांक 10 आहे तो या वर्षीच्या अभ्यासक्रमातून ड्रॉप झालेला आहे. बघा, क्वेश्चन नंबर जो 10 आहे तो या वर्षीच्या सिलेबस मधून ड्रॉप झालेला आहे. तिथं तुम्ही गुणिले चिन्ह करा. म्हणजे हा जो प्रॉब्लेम सेट 1 आहे
याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 मध्ये तिसरं आणि चौथं, प्रश्न क्रमांक 3 मध्ये मला वाटते पाचवं कट झाले, पाचवं आणि सहावं कट झालेलं आहे आणि मुख्य प्रश्न 6वा आणि मुख्य प्रश्न 10वा एवढा भाग कट झालेला आहे. आता आपण पुढचा भाग चालू करूया, म्हणजेच पुढचं प्रकरण चालू करूया. सांगा दुसऱ्या प्रकरणाचं नाव काय आहे? पुस्तक असेल तुमच्याकडं, काय नाव आहे? Parallel line. पॅरलल लाईन्स, म्हणजेच मराठीत काय म्हणायचं याला? समांतर रेषा. समांतर रेषा. समांतर रेषा. आता समांतर रेषांची व्याख्या मला कोण सांगेल रे? डिफाईन पॅरलल लाईन्स. कधी ते एकमेकाला छेदत नाही अशा रेषांना समांतर रेषा म्हणतात. ज्या दोन रेषा परस्परांना कधीही छेदत नाहीत. आणि अजून एक वाक्य तिथं आपल्याला समाविष्ट करणं गरजेचं आहे. कोणतं सांगा पाहू? एकाच प्रतलात कोप्लॅनर. त्या दोन रेषा एकप्रतलीय असायला हव्यात आणि त्या जर परस्परांना कधीही छेदत नसतील तर त्या दोन रेषांना समांतर रेषा म्हणायचं. बघा मी व्याख्या लिहून देतो. द लाईन्स which are coplanar and do not intersect each other and do not intersect each other are called parallel lines. Are called parallel lines. ज्या रेषा एकप्रतलीय असतात आणि ज्या रेषा परस्परांना छेदत नाहीत अशा रेषांना काय म्हणायचं? समांतर रेषा असं म्हणायचं. आता इथं बघा, ही रेषा यल आहे आणि ही रेषा यम आहे. या या एकाच प्रतलात आहेत आणि या दोन रेषा परस्परांना छेदत नाहीत, म्हणून या दोन रेषांना आपण पॅरलल लाईन्स म्हणजे काय म्हटलेलं आहे? समांतर रेषा असं म्हटलेलं आहे. ओके. आता आज आपण जो तास घेतलेला आहे तो कोणत्या ऍप्स वर घेतलेला आहे? टीचमिंट. आता याचा फायदा आपल्याला असा होतोय पहा की तुम्ही 40 मिनिटांमध्ये किती दिसणार आहे. तुमची हजेरी मला अशी वैयक्तिक घ्यायची गरज नाही आणि हा पूर्ण तास आपला रेकॉर्ड होतोय. तो रेकॉर्डिंगचा व्हिडिओ मी युट्यूबच्या स्वरूपामध्ये ग्रुपवर पुन्हा टाकतो. म्हणजे हेच लेक्चर जर तुम्हाला पुन्हा ऐकायचं असेल तर तुम्ही ते ऐकू शकता. तुमची किती टक्के प्रेझेंट आहे, तुम्ही 40 मिनिटांमध्ये किती टक्के किंवा किती वेळ तास हजर आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. ह्या ऍप्सचा अतिशय फायदा आहे, त्यामुळे इथून पुढचं तास आपण सर्व याच ऍप्सवर घेणार आहोत. ओके. आता पुढं पहा, आपण पाहूया पेअर ऑफ करेस्पॉन्डिंग अँगल्स. मला वाटते हा भाग तुम्हाला 8वीत सुद्धा झालेला आहे. पेअर ऑफ CORRES PONDING करेस्पॉन्डिंग अँगल्स ANGLES म्हणजे संगत कोनांच्या जोड्या. करेस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय? संगत कोन आणि पेअर्स म्हणजे जोड्या. आता बघा, तुम्हाला दोन आडव्या रेषा काढून दाखवतो आणि त्यांना छेदणारी ही एक अशी छेदिका काढून दाखवतो. समजा आडव्या रेषांना यल आणि यम अशी नाव आहेत आणि जी ट्रान्सव्हर्सल आहे छेदिका त्याला एन असं नाव आहे. आता स्क्रीनवर बघा, पुस्तकात बघू नका, पुस्तकापेक्षा मी वेगळी डायग्राम काढतोय. इथं ए नाव, इथं बी, इथं सी, इथं डी, इथं ई, हा कोन एफ, हा जी आणि हा एच.
आता संगत कोणाच्या जोड्या कशा ओळखायच्या सांगा बघू. हा ए AE BF अँगल ए आणि अँगल ओके. दुसरं बी angle अँगल D and angle F एच. बर अँगल डी आणि अँगल एच. अँगल बी तिसरी अँगल एफ अँगल बी and and angle Angle C and angle G. angle C and angle C G and angle G. अँगल G. सी अँगल. आता मला सांगा हे तुम्ही कसं ओळखलं रे. आता ही छेदिका आहे. छेदिकेच्या एकाच बाजूला जे डाव्या बाजूला जे 4 कोण आहेत त्यातील या आडव्या रेषेच्या वरचा आणि खालच्या आडव्या रेषेच्या वरचा म्हणजे छेदिकेच्या एकाच अंगाचं आणि वरचं तर वरचंच घ्यायचं, खालचं तर खालचंच घ्यायचं. तसंच उजव्या बाजूला आडव्या रेषेच्या वरचं तर वरचंच आणि आडव्या रेषेच्या खालचं तर खालचंच. अशा पद्धतीनं ए आणि ई ही पहिली करेस्पॉन्डिंग अँगलची पेअर, डी आणि एच ही दुसरी करेस्पॉन्डिंग अँगलची पेअर होणार, बी आणि एफ ही तिसरी करेस्पॉन्डिंग अँगलची पेअर आणि सी आणि जी ही चौथी करेस्पॉन्डिंग अँगलची काय होणार पेअर होणार. म्हणजे दोन जर रेषांना छेदिकेनं छेदलं तर संगत कोणाच्या किती जोड्या तयार होत आहेत रे. 4 चार. आता इथं जर तुम्हाला असं आलं बघा 3 रेषा आहेत आणि छेदिका आहे एल एम आणि एन या 3 आडव्या रेषा आणि एक्स ती ट्रान्सव्हर्सल आहे. आता इथं किती संगत कोणाच्या जोड्या येणार सांगा. 12. आता यल आणि यम या 2 रेषा ना एक्स या छेदिकेने छेदल्यामुळे किती जोड्या होणार 4. पुन्हा यम आणि यन या 2 रेषांना एक्स या छेदिकेने छेदल्यामुळे 4 होणार आणि पहिली यल आणि तिसरी यन या 2 रेषांना एक्स या छेदिकेने छेदल्यामुळे 4 होणार. अशा एकूण 4 त्रिक 12 संगत कोणांच्या जोड्या तयार होणार लक्षात घ्या. किती होणार 12. आता बघा 2 आडव्या रेषा घेतो एल आणि यम आणि 2 उभ्या रेषा घेतो एक्स आणि वाय. आता यल आणि यम या 2 आडव्या रेषांना एक्स या छेदिकेने छेदल्यामुळं किती झाल्या रे संगत कोणाच्या जोड्या किती होणार यल आणि यम या 4 यल आणि यम याच 2 आडव्या रेषांना वाय या छेदिकेने छेदल्यामुळे पुन्हा किती होणार 4 होणार. आता बघा एक्स आणि वाय या 2 रेषांना यल या छेदिकेने छेदल्यामुळं मोबाईल आडवा धरला तर 4 आणि एक्स आणि वाय या 2 आडव्या रेषांना यम या छेदिकेने छेदल्यामुळे किती होणार 4. अशा पद्धतीने 4 16 करेस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर्स तयार होतील. सर्वांना आजचा भाग व्यवस्थित समजला का. हो सर. हो सर. ओके बस करूया. मी अभ्यास ग्रुपवर पाठवतो.